नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या एम ए पार्ट 1 सेमिस्टर 1चे काही अतिमहत्त्वाचे, अतिसंभाव्य असे प्रश्न आज आपण पाहत आहोत. इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स त्यालाच औद्योगिक अर्थशास्त्र असे म्हटलं जातं. औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये 4 प्रश्न हे वारंवार विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न आहे औद्योगिक अर्थशास्त्राचे महत्त्व थोडक्यात लिहा. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहत आहोत. वेपर यांच्या औद्योगिक स्थान निश्चितीकरणाचे सदोषात्मक परीक्षण करा. प्रश्न क्रमांक 3 औद्योगिक अर्थशास्त्राचे अर्थ आणि व्याप्ती सविस्तर लिहा. प्रश्न क्रमांक 4 फ्लोरन्स यांचा उद्योगाचा स्थान निश्चितीकरणाचे सिद्धांत स्पष्ट करा. इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्सचे हे 4ही प्रश्न अतिमहत्त्वाचे, अतिसंभाव्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा तुम्हाला 10 मार्काचा असतो आणि त्या 10 मार्काच्या प्रश्नामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना लिहायची असते. त्यानंतर व्याख्येचा अर्थ आणि किमान 8 मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण लिहून सरतेसौष्टी सारांश हा भाग आपल्याला लिहायचा असतो आणि हाच पेपरचा पॅटर्न असतो. तुम्ही जर अशा पद्धतीने जर पेपर लिहिला तर नक्कीच तुम्हाला 10 पैकी जास्तीत जास्त गुण मिळतील. त्यानंतर आपण वळत आहोत मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयाकडे. एम ए पार्ट 1 सेमिस्टर 1चा मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. हा देखील 20 मार्काचा असेल आणि तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. 4 पैकी तुम्हाला कोणतेही 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील. 2 पैकी 1 लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. त्यामधील आपल्याला 1 प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 2च प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. इथे मी अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे आपला गुंतवणुकीचे प्रकार स्पष्ट करूया. गुंतवणुकीचे प्रकार स्पष्ट करताना तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे, व्याख्या लिहायची आहे आणि मग गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत ते आपल्याला तिथे लिहायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे सापेक्ष उत्पन्न परिकल्पना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3 राष्ट्रीय उत्पन्नाची सामाजिक लेखांकन पद्धत स्पष्ट करा आणि प्रश्न क्रमांक 4 भांडवली सीमांत लाभक्षमता म्हणजे काय. हे आहेत आपले स्थूल अर्थशास्त्राचे अतिसंभाव्य प्रश्न. त्यानंतर वळत आहोत आपण मायक्रो इकॉनॉमिक्स. एम ए पार्ट 1 सेमिस्टर 1चा मायक्रो इकॉनॉमिक्स त्यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणून संबोधतो. त्यातील पहिला प्रश्न आहे खर्च फलन संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे उत्पादन फलन संकल्पना स्पष्ट करून त्याचे वैशिष्ट्य आणि प्रकार लिहा. प्रश्न क्रमांक 3 बाजार अपयश संकल्पना सविस्तर स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4 इथे टायपिंग मिस्टेक आहे, लिहिलेलं गेलं आहे तिथे. उपयोगिता महत्तमीकरण समस्या सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारे मी 3 विषयांचे इथे IMP प्रश्न देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आणि हे नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे या प्रश्नांना इग्नोर करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.